नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मित्रांनो, आज आपण भारताच्या भूगोलमध्ये ब्रिटिश काळामध्ये विकसित झालेली शहरे आणि त्यानंतर आपण स्वातंत्र्यानंतर विकसित झालेली शहरे हे संपूर्ण आज समजून घेणार आहोत। त्यामध्ये भारताच्या उत्तरेस कोणती ब्रिटिश काळामध्ये शहरे विकसित झाली होती, दक्षिणेमध्ये कोणती होती, पूर्वेस कोणती होती, पश्चिमेस कोणती होती, भारताच्या मध्यभागात कोणकोणती शहरे विकसित झाली होती, ह्या सगळ्या गोष्टी आपण आज समजून घेणार आहोत। मग आपण सुरुवातीला भारताच्या उत्तरेकडे जाऊया। तर आपल्याला भारताच्या उत्तरेकडे फारशी शहरं विकसित झालेली पाहायला मिळत नाहीत। त्याच्यामध्ये आपल्याला गिरिस्थानके सुद्धा पाहायला मिळत नाहीत। त्याचबरोबरीने आपल्याला औद्योगिक शहरं सुद्धा पाहायला मिळत नाहीत। कुठले बंदरं तर या ठिकाणी असणारच नाहीत, वाहतुकीची शहरं पण नाहीत आणि इतर महत्त्वाची शहरं सुद्धा नाही आहेत। मग यामध्ये आपण गिरिस्थानके, औद्योगिक शहरे, त्यानंतर महत्त्वाची बंदरे, वाहतुकीची शहरे आणि इतर महत्त्वाची शहरे सुद्धा बघणार आहोत, जे की आपल्याला उत्तरेकडे पाहायला मिळत नाहीत। परंतु लडाख असेल किंवा जम्मू काश्मीर असेल, याच्या दक्षिणे जर आपण आलोत तर त्यामध्ये आपल्याला हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ही दोन राज्ये पाहायला मिळतात आणि ही दोनही राज्ये पर्यटकांचे आकर्षण केंद्रबिंदू ठरलेली आहेत। मग त्यामध्ये हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला हे एक थंड हवेचे ठिकाण आहे आणि उत्तराखंडची राजधानी डेहराडून हे सुद्धा एक थंड हवेचे ठिकाण आहे। याबरोबरच आपल्याला मसुरी असेल, त्यानंतर अल्मोडा असेल, नैनिताल असेल आणि त्याचबरोबरीने डलहौसी सुद्धा असेल, ही महत्त्वाची शहरं जी आहेत ही विशेष करून पर्यटकांची आकर्षण केंद्रबिंदू ठरलेली आहेत, कारण ही थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्धीस आहेत। आता हे संपूर्ण शहरं ब्रिटिश काळामध्ये विकसित झालेली पाहायला मिळतात। परंतु आपण जर पंजाबच्या दक्षिणेस आणि राजस्थानच्या उत्तरेस जर आपण गेलो तर आपल्याला एक श्री गंगानगर जिल्हा पाहायला मिळतो। हे सुद्धा जिल्हा ब्रिटिश काळामध्ये विकसित झालेला पाहायला मिळतो। त्याच्यानंतर जर आपण मध्य प्रदेश किंवा राजस्थानच्या बाउंड्रीवरती जर आपण गेलो तर आपल्याला भिलवाडा पाहायला मिळतं, जे की ब्रिटिश काळामध्ये विकसित झालेलं एक महत्त्वाचं शहर आहे। त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये कानपूर हे जे शहर आहे हे सुद्धा औद्योगिक शहर म्हणून विशेष करून प्रसिद्धीस आलेलं आहे। त्याच्यानंतर जर आपण भारताच्या पूर्वेस गेलोत, हे छोट्या छोट्या राज्यांकडे जर गेलोत तर आपल्याला मेघालयची राजधानी शिलाँग हे ब्रिटिश काळामध्ये विकसित झालेलं एक महत्त्वाचं शहर पाहायला मिळतं आणि हे सुद्धा पर्यटकांचं एक आकर्षण केंद्र बिंदू आहे। परंतु इकडे दुसरे शहरं मात्र जास्त फारशी पाहायला मिळत नाहीत। त्याचं कारण काय आहे? कारण ब्रिटिश काळामध्ये ही छोटी छोटी राज्ये अस्तित्वात नव्हती। हे आपण स्वातंत्र्यानंतर छोटी छोटी राज्ये विकसित करून त्यांना त्यांच्या राजधान्या देऊन ती शहरे विकसित केलेली आहेत। त्यामुळे ब्रिटिश काळामध्ये या ठिकाणी आपल्याला शहरं फारशी विकसित झालेले पाहायला मिळत नाहीत। आता आपण जर पश्चिम बंगालच्या उत्तरेस आणि सिक्कीमच्या दक्षिणेस आलो तर आपल्याला अजून एक थंड हवेचं ठिकाण म्हणून पाहायला मिळतं, ज्याला आपण दार्जिलिंग म्हणत असतो। दार्जिलिंग कोणत्या राज्यामध्ये येतं? तर दार्जिलिंग येतं पश्चिम बंगालमध्ये आणि त्याचबरोबर सिलिगुडी सुद्धा आहे। हे दोन्ही शहरं ब्रिटिश काळामध्ये विकसित झालेली पाहायला मिळतात। त्याच्यानंतर जर आपण इकडे छत्तीसगड असेल, झारखंड असेल किंवा पश्चिम बंगाल असेल, या राज्यांमध्ये जर आपण गेलो तर त्यातील एक महत्त्वाचं शहर म्हणजे कलकत्ता आहे, जे की औद्योगिकरणासाठी विशेष करून प्रसिद्ध आहे। त्याच्यानंतर आसनसोल आहे, त्यानंतर धनबाद आहे, त्यानंतर झारखंडची राजधानी रांची आहे, त्यानंतर जमशेदपूर आणि खरगपूर ही सर्व शहरे जी आहेत ही ब्रिटिश काळामध्ये विशेष करून औद्योगिकरणासाठी प्रसिद्धीस होती। त्यामध्ये कलकत्ता जर आपण बघितलं तर 1690 पासून विकसित झालेलं हे शहर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आता जर आपण भारताच्या मध्य भागामध्ये आलोत किंवा आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आलोत तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये भुसावळ असेल, जे की आताच्या घडीचं सर्वात मोठं जंक्शन आहे, जिथून गुजरातला, मध्य प्रदेशला आणि महाराष्ट्रामध्ये ट्रेन जात असतात। आणि ते जे जळगाव जिल्हा आहे, जळगाव जिल्ह्यामधीलच हे भुसावळ एक महत्त्वाचं शहर आहे। म्हणजेच भुसावळ आणि जळगाव ही दोन्ही शहरं ब्रिटिश काळामध्ये विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर आपण महाराष्ट्राच्या पश्चिमेस आलोत तर आपल्याला 1532 मध्ये विकसित झालेली 7 बेटांची राणी म्हणून ओळखली जाणारी मुंबई पाहायला मिळते, जे की आत्ताच्या घडीला आणि ब्रिटिश काळामध्ये सुद्धा औद्योगिकरणासाठी विशेष करून प्रसिद्धीस आली होती। त्याच्यानंतर जर आपण महाराष्ट्राच्या दक्षिणेस आलो म्हणजेच गोव्यामध्ये आलो तर गोव्याची राजधानी पणजी हे सुद्धा ब्रिटिश काळामध्ये विकसित झालेलं एक महत्त्वाचं शहर होतं। त्याचबरोबरीने या किनाऱ्यावरती काही बंदरे सुद्धा आहेत। मग त्याच्यामध्ये मार्मा गाव असेल,
पणजी असेल, त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये जर आपण आलोत तर आपल्याला भद्रावती पाहायला मिळतं आणि कर्नाटकमध्ये 2 अशी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी सोन्याच्या खाणी सापडतात आणि ह्या खाणी ब्रिटिश काळापासूनच विकसित झालेल्या पाहायला मिळतात, म्हणजे ब्रिटिशांनीच यांचं खनन काम केलेलं आहे। त्याच्यामध्ये कोलार आणि हट्टी हे 2 गावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत, ही 2 शहरं लक्षात ठेवायची आहेत। कोलार आणि हट्टी या दोन्ही ठिकाणी सोन्याच्या खाणी आढळत असतात, सोन्याचं खनन कार्य या ठिकाणी केलं जातं, म्हणून त्याला गोल्ड फील्ड म्हणून ओळखलं जातं। त्याच्यानंतर जर आपण तमिळनाडूकडे जर आलो तर ज्याला आपण उदगमंडलम म्हणतो, हे सुद्धा पर्यटकांचं आकर्षण केंद्रबिंदू ठरलेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात चित्रपटांचे चित्रीकरण सुद्धा केलं जातं, ज्याला आपण उटी या नावाने ओळखत असतो। उटी म्हणजे दुसरं काही नसून उदगमंडलम आहे। उदगमंडलम आणि उटी हे एकच आहेत। त्याच्यानंतर जर आपण इकडे आलो तर कडाई कॅनल आपल्याला पाहायला मिळतं, हे सुद्धा थंड हवेचं ठिकाण, या ठिकाणी सायलेंट व्हॅली आहे। त्याच्यानंतर जर आपण केरळकडे जर गेलो तर आपण तर आलेप्पी पाहायला मिळतं आणि इकडे तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जर आपण गेलो तर कोयंबतूर हे सुद्धा औद्योगिक शहरं आपल्याला ब्रिटिश काळामध्ये विकसित झालेली पाहायला मिळतात। त्याच्यानंतर जर आपण दक्षिणेकडच्या आणि पूर्वेकडच्या किनारपट्टीवरती जर आपण बघितलं तर आपल्याला मद्रास हे शहर पाहायला मिळतं, ज्याला आपण आत्ताच्या घडीला चेन्नई या नावाने ओळखतो। तर मद्रासला आपण या ठिकाणी बघतोय तर 1639चा इतिहास आहे, म्हणजे 1639 पासून मद्रास शहर विकसित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यानंतर आहे पद्दुचेरी, लक्षात घ्या पद्दुचेरी या ठिकाणी फ्रान्सिसांच्या वसाहती होत्या, ज्या ज्या ठिकाणी फ्रान्सिसांच्या वसाहती होत्या त्या ठिकाणी ते संपूर्ण जे काही प्रदेश आहे त्याला आपण एक केंद्रशासित म्हणून ओळखतोय। त्यामध्ये आंध्र प्रदेशातील यानम असेल, तमिळनाडूमधील करायकल असेल आणि केरळमधील माहे असेल, या तिन्ही ठिकाणी फ्रान्सिसांच्या वसाहती होत्या आणि म्हणून या तिघांना आपण एक केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिलेला आहे। हे सुद्धा ब्रिटिश काळामध्ये विकसित झालेली शहरं होती। त्यानंतर आपण जर स्वातंत्र्याच्या नंतर च्या शहराकडे जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळेल की राज्याची राजधानी असेल, औद्योगिक शहर असेल, त्यामध्ये बंदरे असतील, फळबागा नगरे असतील, निर्वासित नगरे असतील आणि इतर महत्त्वाचे शहर आहेत। हे संपूर्ण स्वातंत्र्यानंतरची शहर आहेत। याच्या आधी आपण ब्रिटिश काळातील संपूर्ण शहरं बघितली, आता आपण स्वातंत्र्यानंतरची शहरं बघतोय। इथे सुद्धा स्वातंत्र्यानंतर आपल्याला उत्तरेकडे फारशी शहरं विकसित झालेलं पाहायला मिळत नाहीत, परंतु आपण जर जम्मू काश्मीर किंवा लडाखच्या दक्षिणेस आलोत मग त्यामध्ये पंजाब असेल, हरियाणा असेल, उत्तर प्रदेश असेल, या ठिकाणी मात्र आपल्याला महत्त्वाची काही शहरं पाहायला मिळतात ज्या ठिकाणी औद्योगिकीकरण झालेलं आहे। त्याच्यामध्ये नांगल असेल, चंदीगड असेल, चंदीगड जे आहे ते पंजाब आणि हरियाणाची संयुक्त राजधानी आहे। ही शहरं स्वातंत्र्यानंतर विकसित झालेली आहे। यमुनानगर असेल आणि या ठिकाणी मोदीनगर असेल, ही जी उत्तरेकडची महत्त्वाची शहरं आहेत ते विशेष करून औद्योगिकीकरणासाठी प्रसिद्धीस आलेली आहेत। त्यानंतर जर आपण भारताच्या मध्य भागामध्ये आलोत तर त्यामध्ये आपण गुजरातकडे जर बघितलं तर कांडला हे एक महत्त्वाचं बंदर पाहायला मिळतं। त्याच्यानंतर गुजरातची राजधानी गांधीनगर या ठिकाणी पाहायला मिळेल, त्यानंतर अंकलेश्वर पाहायला मिळेल आणि भारताच्या मध्य भागामध्ये गेलोत तर आपल्याला मूरवाडा, त्याच्यानंतर जर आपण भारताच्या पूर्वेकडे आणि विशेष करून ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आढळते तिकडे गेल्याच्या नंतर ते 2 राज्य आपल्याला पाहायला मिळतात, छत्तीसगड असेल, झारखंड असेल। या 2 राज्याव्यतिरिक्त आपल्याला ओडिसा असेल किंवा पश्चिम बंगाल असेल, या राज्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आढळते। मग त्याच्यामध्ये बघा बोकारो या ठिकाणी पोलाद कारखाना आहे, त्याच्यानंतर दुर्गापूर असेल पश्चिम बंगालमधील हल्दिया असेल, ओरिसामध्ये रूरकेला असेल, भुवनेश्वर त्याची राजधानी असेल, पाराद्वीप हे महत्त्वाचं एक बंदर असेल, हे संपूर्ण शहरं स्वातंत्र्यानंतर विकसित झालेली पाहायला मिळतात। छत्तीसगडमधील असेल भिलाई, दुर्ग भिलाई असेल, जगदलपूर असेल, हे सगळे जे शहरं आहेत ही ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आढळते त्या ठिकाणी विकसित झालेली शहरं आहेत। म्हणजे इथूनच आपल्या भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये कच्चा माल पोहोचला जातो आणि इथे संपूर्ण मोठे मोठे उद्योग आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यानंतर जर आपण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती जर गेलो तर उल्हासनगर या ठिकाणी सुद्धा आपल्याला बंदर पाहायला मिळतं। त्यानंतर लवासा सिटी जी की आपल्याला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये वसलेली पाहायला मिळते। त्याच्यानंतर जर आपण बघितलं इचलकरंजी ही कोल्हापूरमधलं एक महत्त्वाचं शहर आहे
अशा प्रकारचे आपल्याला मध्य भारतामध्ये विकसित झालेली शहरं स्वातंत्र्यानंतर पाहायला मिळतात। त्याच्यानंतर भारताच्या पूर्वेकडे गेल्याच्या नंतर या ठिकाणी अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर असेल, त्यानंतर कोहिमा असेल, त्यानंतर एजॉल असेल, हे सुद्धा राजधानीचे संपूर्ण शहरं ब्रिटिश काळाच्या नंतर म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळतात। ही शहरं ब्रिटिश काळामध्ये विकसित झालेली नाही हे याच्या आधी आपण बघितलेलं आहे, पण स्वातंत्र्यानंतर मात्र ही विकसित झालेली महत्त्वाची शहरं आहेत। त्याच्यानंतर जर आपण दक्षिणेकडे आलो तर आपल्याला एक 2-3 शहरं महत्त्वाची पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये वलपराई आहे, दक्षिणेकडचे महत्त्वाचे ठिकाण आहे ते नेवेली आहे, त्यानंतर कराईकुडी आहे आणि त्यानंतर राजपलायम असेल, हे सुद्धा शहरं आपल्याला स्वातंत्र्यानंतर विकसित झालेली पाहायला मिळतात। तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळी शहरं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत। तर या ठिकाणी आपण थांबूया, परत भेटूया एका नव्या विषयासोबत। तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू, टेक केअर।